मराठी चित्रपट केव्हाच अपडेट झालेले होते. कदाचित आता आपल्याला ते लक्षात यायला लागलंय. चांगली गोष्ट आहे, यावर्षी खरंच मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले दिवस रसिक प्रेक्षकांनी दाखवलेत. कारण सलग 3-4 चित्रपट चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत, गर्दी खेचतायत थिएटरमध्ये. आणि आता ये रे रे पैसा त्याच रांगेत जाऊन उभं राहण्याच्या म्हणजे आशेत आहे. आणि म्हणूनच आज आम्ही बाबांकडे साकडं घालायला आलो होतो. आज गुरुवारचा दिवस आहे, अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी. आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतोय, जगभरात प्रदर्शित होतोय 18 जुलैला. तर जे सगळे मागतात इकडे येऊन तेच आम्हीही मागतो. आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत. त्यांच्यापुढे कोणीच मोठं नाही, कोणीच सेलिब्रिटी नाही, तेच सगळ्यात मोठे सेलिब्रिटी आहेत. तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नतमस्तक व्हायलाच आलेलो होतो, त्यांच्याकडे साकडे घालायलाच आलो होतो चित्रपटसृष्टीसाठी, फक्त ये रे रे पैसा 3साठी नाही. येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठीच चांगला येऊ देत, तो सुवर्ण काळ ठरू देत, अशी आशा आणि अपेक्षा आहे. तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि ह्याच्या पुढेही ठेवतील याची खात्री आहे. जर पाहिलं तर दक्षिणेत अनेक चित्रपट तयार होतात, त्यानंतर होतात ब्लॉकबस्टर होतात, जसे पुष्पा असेल, बाहुबली असेल. मराठीसाठी असे दिवस येण्यासाठी काय नेमकं अपेक्षित आहे, काय झालं पाहिजे? तुम्ही बघता कमी नाही पडत येत आहोत. म्हणजे आपल्या जसं मगाशी आमच्या प्रोड्युसरांनी सुद्धा सांगितलं, दिग्दर्शकांनी सुद्धा सांगितलं की चांगले चित्रपट आल्यानंतर प्रेक्षक गर्दी करतात, ते चित्रपट चालतात, ते लोकांपर्यंत पोहोचतात. तर ही एकमेव गोष्ट आहे की आपण प्रयत्नशील राहणं आणि लोकांपर्यंत चांगले चित्रपट पोहोचवणं. हो, ह्याच्या पुढे मला असं वाटतं जे मोठे निर्माते आहेत आमचे, अमेय खोपकर सारखे, निनाद भतींसारखे मोठे निर्माते, ते डेफिनेटली मराठी चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी करू पाहतात आणि आमचे चित्रपटसुद्धा डब होऊन लोकांपर्यंत पोहोचतील याची ते खात्री आशा ह्याची आशा आहे आम्हाला. आणि आम्ही त्याच दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. नागेश भोसले सर, तुम्ही कसं वाटतं? ते ऍक्च्युली खूप मितभाषी आहेत. ते जसे दिसतात स्क्रीनवरती अत्यंत भीतीदायक, तसे ते अजिबात नाही आहेत, अत्यंत साधे आहेत. त्यामुळे त्यांना आता आम्ही सगळे सर बोला बोला, कारण आम्ही किती वेळ त्यांना सारखा अदरवाईज सुद्धा म्हणत असतो की नागेश सर आमच्याशी बोला. ते मितभाषी असल्यामुळे ते आज जरा शांत आहेत. हा सर, प्रत्येक वेळेला योग येतो शिर्डीला येण्याचा आणि साहेबांचं दर्शन घेण्याचा. आणि आज तर खूप चांगला योग आहे की मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक छान उत्तम पर्वणी आहे मनोरंजनाची. ये रे पैसा 3, त्यात अमेय खोपकर साहेब आणि आमचे संजय जाधव साहेब, निनाद भती सर, हे सगळे घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो आहे. खूप छान वाटतंय. प्रमोशन एका बाजूला असतं, पण इथे येऊन जी शांतता मिळते, मनशांती मिळते, ती खूप चांगली आहे. आणि खूप बरं वाटतं. उद्या सिनेमा रिलीज होणार आहे. गेले महिनाभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गडबडीत आहोतच, पण आज जरा शांतपणे दर्शन, तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं माध्यम. पण आज खूप छान वाटतंय. आणि हीच तर तुम्ही मगाशी म्हणाल ये रे रे पाऊस आणि ये रे रे पैसा, तर पाऊस खूप गरजेचं आहे, प्रत्येकाला गरजेचं आहे, शेतीसाठी गरजेचं आहे, पाण्यासाठी गरजेचं आहे. तसं मनोरंजनही खूप गरजेचं आहे आणि त्या मनोरंजनातून येणारा पैसा हा आमच्या निर्मात्यासाठी खूप गरजेचा आहे. तर एकात एक सगळं आहे. खूप छान वाटतंय. आमच्या ये रे रे पैसाच्या 3च्या टीमने दर्शन घेतलं आणि आज यांच्याबरोबर इथे आलो. आणि तुम्ही पण एवढ्या आपुलकीने, मी खरंच जे संजय जाधव सर म्हणाले की उत्तम दर्शन आणि खूप छान बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्यात. म्हणजे मागच्या वेळेला मी आलो होतो लग्न कल्लोळच्या निमित्ताने, आणखीन काही शेड बनवलेले आहेत, आणखीन गर्दी नीट मॅनेज केली जाते. खूप 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 मस्त वाटते, छान वाटतं. मॅडम, आमचा चित्रपट ये रे रे पैसा 3 हा उद्या 18 जुलै रोजी संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होतो आहे. बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी ये रे रे पैसा 3ची संपूर्ण टीम आज आम्ही ते आलो, बाबांचे आशीर्वाद घेतले. मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे. ते बघून फार बरं वाटलं आणि खूप छान दर्शन झालं आणि बाबांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला. चित्रपटासाठी देखील काय साखर बाबांना? ये रे रे पैसा 3 हा चित्रपटला प्रेक्षकांची पसंती मिळो, सगळ्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चांगला चालो
5 आठवडे, 6 आठवडे, 10 आठवडे, पुढे अनेक आठवडे ये रे रे पैसा 3 हा चित्रपट चालो, ही बाबांकडे प्रार्थना केली. किती स्क्रीनवर दिसणार आहे बरं? आता टोटल आपण सुरुवात करतोय ती 300 थिएटरनी करतोय आणि जसजसा रिस्पॉन्स होईल तसं आपण अजून वाढू. मराठी चित्रपट सृष्टीसमोर नेमकी सध्याचे आव्हान तुम्हाला काय वाटतं? तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेक्षकांना विनंती करा की चित्रपटगृहामध्ये जाऊन मराठी चित्रपट बघा, म्हणून की तो कधी टी व्हीवर येतोय आणि आपण बघतोय याची वाट बघू नका. प्रत्येक मराठी चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा. OTT हे मोठं आव्हान आहे ते आता चित्रपटगृहांसमोर. कलाकारांना वाव मिळतोय, मात्र प्रत्यक्ष जाऊन OTTमुळे लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत नाही. असं नाही आहे. आता याच्यामध्ये गेल्या काही दिवसांनी तुम्ही बघितलं असेल की आता थांबायचं नाही असेल, गुलकंद असेल आणि अनेक मराठी चित्रपटांनी चांगली गर्दी खेचली होती चित्रपटगृहांमध्ये. प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला तर का तुम्ही उत्तम दर्जाचा चित्रपट दिलात तर महाराष्ट्रातले प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघतात. आणि तेच ये रे रे पैसा 3च्या बाबतीत होईल, कारण आमचे दिग्दर्शक संजय जाधव यांनी उत्तम चित्रपट दिलेला आहे प्रेक्षकांना. तिसऱ्या भागामध्ये नेमकं काय वेगळे समजायचे? आता मला असं वाटतं ते तुम्ही दिग्दर्शकांना विचारावं. महाराष्ट्र सरकार काही योगदान देतंय का मराठी चित्रपटांना? काही टॅक्स फ्री करतंय, काही मराठी चित्रपट चालवण्यासाठी काही मदत करतंय का? मग मराठी चित्रपटांना राज्य सरकार अनुदान देतंय, पण प्रत्येक जणांनी अनुदान मिळतंय म्हणून आपण चित्रपट करावा असं नाही आहे. चित्रपट लोकांना आवडावा, प्रेक्षकांना आवडावा म्हणून तो ॲक्च्युली करायला पाहिजे. लोकांच्या घरामध्ये चित्रपट गेला पाहिजे. पण राज्य सरकार देते, पण येत्या काळामध्ये अजून राज्य सरकार मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी अजून काही करेल अशी अपेक्षा आहे. राजकीय परिस्थितीवर जसा सिंहासन चित्रपट होता तसा आजच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट लिहिण्याची गरज आहे. नको या विषयावर बोलणं. छान बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. चित्रपटाबद्दल बोलूया. चित्रपट चालू नाही पण कशाला पण. सर आज पूरी टीम यहाँ पे आई है. नमस्कार सगळ्यांना. ओम साईराम. अप्रतिम दर्शन झालं, अप्रतिम. म्हणजे मी सगळ्यांना म्हणालो पण समस्त शिर्डीकरांना की मी शिर्डीला ही माझी 5वी की 6वी खेप असेल. फार येऊ शकलो नाही मी, पण पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन मला झालं. इतकं सुंदर दर्शन म्हणजे बाबांकडे मी फक्त बघतच राहिलो आणि इतक्या जवळून मला बघता आलं, त्यांचं दर्शन घेता आलं. मला खरंच खूप भारावून गेल्यासारखं झालं. पावसाळ्याचे सध्या दिवस आहेत. ये रे रे पावसा म्हणजे कसं जातं, ये रे रे पैसा येतोय. दोघांचं काही असं कनेक्शन आहे का? कनेक्शन ये रे रे पैसाचं आमचं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे. ॲक्च्युली कसं आहे की एखाद्या चित्रपटाचा 3रा भाग येतो याच्यातच खूप काही गोष्टी सांगून जातो आपण की पहिला भाग सक्सेसफुल झाला, 2रा भाग सक्सेसफुल झाला, म्हणून निर्मात्यांना इच्छा झाली की 3रा भाग पण करावा. सो पहिल्या भागाची आणि 2ऱ्या भागाचं जे प्रेम आहे प्रेक्षकांचं ते मिळेलच. आणि 3रा भाग आता उद्या 18 जुलैला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतो आहे. तर बाबांचे आशीर्वाद आहेतच आमच्या मागे आणि मला खात्री आहे की हा सिनेमासुद्धा प्रेक्षकांना तेवढाच आवडेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.